रिसवड डोकावळे रस्त्याच्या बांधकामाला निकृष्ट दर्जाचे ग्रहण चालूच। परत एकदा साकव पुलाचे काम होत आहे निकृष्ट दर्जाचे। अधिकाऱ्यांचे हाताची घडी आणि तोंडावर बोट। सविस्तर पाटण तालुक्यातील डोकावळे या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या वर्षी साकव पूल बांधले होते। जे साकव पूल बांधले गेले होते ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होते। त्यामुळे तेथील परिस्थिती त्या ठिकाणी जाऊन लोकसम्राट महाराजांनी दाखवली। निकृष्ट काम, पुलाला गेलेल्या चिरा या सर्व गोष्टी समोर आणल्या होत्या। त्यानंतर पालकमंत्री यांनी आदेश दिले होते की या कामाची चौकशी करून ते परत करण्यात यावेत। याच्यावर चौकशी करून निकृष्ट झालेले काम पाडण्यात आलं व त्यानंतर त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्यात आले होते। पण नवीन केलेले काम ही मागे तेच पुढे अशा पद्धतीने झाले असून रिसवड डोकावळे रस्त्याला निकृष्ट कामाचे जणू ग्रहणच लागले की काय असे वाटत आहे। सर्वसामान्य जनतेचा पैसा कसा वाया जात आहे हे यातून दिसून येत आहे व अधिकारी मात्र गप्प आहेत हेच दिसून येत आहे। आता तुम्हीच पहा, पूर्वी भेगा गेल्या म्हणून हे बांधकाम पाडण्यात आले होते आणि त्या जागेवर आत्ता हे नवीन बांधकाम करण्यात आले आहे। या बांधकामाची ही अवस्था पूर्वीप्रमाणे झाल्याचे दिसून येत आहे। याही बांधकामाला तडे जाऊ लागले आहेत। गेलेले तडे फक्त दिसू नये म्हणून मुजवण्यात आले आहेत। केलेल्या बांधकामावर पाणी मारत नसल्यामुळे बांधकाम कमकुवत दिसत आहे। यामध्ये अधिकारी हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून गप्प बसल्यामुळे भ्रष्टाचार बोखळत चाललेला आहे। हा बोखळत असणारा भ्रष्टाचार पालकमंत्री कसा थांबवणार व सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळणार की ठेकेदार स्वतःची मनमानी करत आपली घरे भरत बसणार, हेच येणाऱ्या काळात कळणार आहे। अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज।